की खरोखरच आणि धर्मांतराबाबत संघाची जी भूमिका आहे त्याबाबत तुमची मतं? धर्मांतरणाचा मुद्दा मला वाटतं की आत्ताच्या घडीचं हिंदूंपुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि आहे, त्यात काही वाद नाही. कोण करतंय धर्मांतर? याच्या आधी ख्रिश्चनांनी केलंय, मोठ्या प्रमाणात आता मुसलमान करतायत आणि ते उघडपणे करतायत. बरं, ते बोलायला लागलं की ज्यांच्या ज्यांच्या पोटात दुखतं त्यांनी हे स्वीकारावं ना, मग की मुसलमान जावई करून घ्यावेत. ते करणार आहे का? ते करणार नाही. मुद्दा त्याच्याही पुढचा जाऊन असा आहे की आपण जी रचना आत्ता राज्यपद्धती म्हणून स्वीकारलेली आहे, त्या राज्यपद्धतीमध्ये मूळ गाभा काय आहे? आकडाच ना, मतच ना. कोण टाकतं ती? माणसं टाकतात ना. मग आपली माणसं वाढवा, जेणेकरून ही राज्यसत्ता ताब्यात घ्या, हा विचार जर त्या अनुषंगाने लोकसंख्या वाढीच्या मागे विचारपूर्वक राबवला जात असेल, तर त्याला आव्हान का समजायचं नाही कोणी? म्हणून धर्मांतराच्या माध्यमातून इथल्या एका धर्माची संख्या घटवण्याचा प्रयत्न होतोय, त्याला विरोध करणं स्वाभाविक आहे. कारण आम्हाला इथे लोकशाही हवी आहे. हिंदू आहेत ना म्हणून देशात लोकशाही आहे, हे वस्तुस्थितीनं स्वीकारा.